E20च्या नादात गडकरी साहेबांनी साखरेचे मात्र 3-13 वाजवले। 2 महिन्यापूर्वी जी साखर 50 रुपयापर्यंत मिळायची तिचे भाव आता 80 रुपयापर्यंत पोहोचले आहेत आणि याच्या पाठीमागं दुसरं तिसरं कारण नसून सरकारचं इथेनॉलचं धोरण असल्याचं आता बोललं जात आहे। जो देश जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर साखर निर्यात करत होता आज त्याच देशावर साखर आयात करण्याची वेळ आली आहे आणि याच्या पाठीमागं सरकारनं लाखो टन ऊसाचा जो साठा होता तो पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी वळवण्यात आला आणि त्यामुळे साखरेचे उत्पादन घटलं असं देखील सांगितलं जात आहे। आज देशामध्ये 10 लाख मेट्रिक टन साखर ही बाहेरून देशातून आयात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे आणि त्याच्यावरचं आयात शुल्क देखील त्यांनी माफ केलंय जेणेकरून साखरेचे जे भाव आहेत ते नियंत्रणात राहावेत। परंतु असं झालं असलं तरी आज देशामध्ये साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात होणारे 2 राज्य कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन घटलंय आणि त्याच्यात सरकारचं इथेनॉल निर्मितीचे जे धोरण होतं याचा फटका त्याला बसला आणि त्यामुळे देशामधले साखरेचे भाव हे आता गगनाला भिडलेत। पण तुम्हाला काय वाटतं, सरकारचं हे धोरण चुकलंय का? कमेंट करून व्यक्त व्हा।